नमस्कार मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे आणि ती आपल्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। कारण लाडकी बहीण योजने या योजनेचा सेकंड हप्ता म्हणजेच दुसरा हप्ता हा आजपासून वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। आजपासून म्हणजे 29 ऑगस्ट सकाळपासून हा हप्ता वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। काही महिलांच्या खात्यामध्ये तो हप्ता वितरित ही झाला आहे, परंतु अजूनही बऱ्याच महिलांच्या खात्यात तो हप्ता आला नाही। मग बऱ्याच महिलांचे मी सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्या व्हिडिओमध्ये हप्ता आला, कोणत्या महिलांचा आला याबद्दल सांगितले होते, परंतु त्याखाली बऱ्याच कमेंट्स अशा होते की आमचा आला नाही, आम्ही या तारखेला फॉर्म भरला, हे बँक अकाउंट ॲड केला आहे, आम्ही या तारखेला आमचा फॉर्म ॲक्टिव्ह झाला आहे, आमचे या तारखेला डीबीटी ॲक्टिव्ह झाला आहे, तरीही आमचे अजून पैसे आले नाहीत। या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमधून या पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तर पाहूयात। सगळ्यात पहिला प्रश्न आहे महिलांचा की आम्ही जुलैमध्ये फॉर्म भरून सुद्धा अजून आम्हाला पैसे आले नाहीत। आता पहिल्यांदा मी एक मुद्दा क्लिअर करते की हे पैसे आजपासून वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। या अगोदर एक हप्ता दिलेला आहे, हा दुसरा हप्ता आहे, म्हणजे ही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे लाडकी बहीण योजनेची। पहिल्यांदा क्लिअर करते की 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये हा सेकंड हप्ता हा वितरित होणार आहे। म्हणजे आज ज्या महिलांना, आज 29 तारीख आहे, आज ज्या महिलांना पैसे येणार नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येतील। म्हणजे 30 ऑगस्टला ज्या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाहीत त्यांचे 31 ऑगस्टला पैसे येतील। परंतु कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार, तर ज्या महिलांचे, मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये तुमच्या बऱ्याच प्रश्नांचे आन्सर दिले आहेत, तरीही काही कमेंट्स आहेत, त्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूयात। तर महिलांचा सकाळीच आलेली एक कमेंट होती की मी 25 जुलैला माझा फॉर्म ॲक्टिव्ह झाला आहे, अप्रूव्हलचा मेसेजही आलेला आहे, परंतु अजूनही माझे पैसे आले नाहीत। याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं आधार सीडिंग। जर तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे या 3ही दिवसात येणार नाहीत, आणि जर तुमचे डीबीटी ॲक्टिव्ह असेल तर तुमचे पैसे आज नाही आले तर उद्या 30 ऑगस्टला आले तर 31 ऑगस्टला तरी नक्की येणार। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की एक कमेंट्स आली होती की मी 27 ऑगस्टला माझं डीबीटी ॲक्टिव्ह झाला आहे, माझे पैसे येतील का? तर नाही, कारण 27 ऑगस्टला डीबीटी ॲक्टिव्ह झालं असेल तर पैसे येणार नाहीत, कारण डीबीटी ॲक्टिव्ह हे तुमचे 25 ऑगस्टला झालेलं असावं। त्याचं महत्त्वाचं कारण मी कालच्या व्हिडिओमधून पण सांगितलं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण आहे की तुमचे जे बँक अकाउंट आहे ते गव्हर्नमेंटच्या बँक अकाउंटला जॉईन करण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा वेळ जातो, आणि त्यासाठी तुमचं डीबीटी अकाउंट हे 25 ऑगस्टला ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे, तरच या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचे अकाउंट हे गव्हर्नमेंटच्या अकाउंटला जॉईन होऊन तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचे 27 ऑगस्टला डीबीटी हे ॲक्टिव्ह होऊन चालणार नाही, कारण तुमचे 25 ऑगस्टला डीबीटी ॲक्टिव्ह होणे महत्त्वाचे आहे, कारण 26 ऑगस्टला पूर्ण लिस्ट आहे ती कंप्लीट होऊन सरकारच्या हातामध्ये ही 27 ऑगस्टला लिस्ट गेलेली आहे। त्यामुळे तुमची 27 ऑगस्टला डीबीटी ॲक्टिव्ह होऊन गरजेचे नाही, त्याआधीच तुम्हाला डीबीटी ॲक्टिव्ह करणे गरजेचे होते, आधार सीडिंग करून घेणे खूप महत्त्वाचे होते। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा प्रश्न होता तो म्हणजे माझा फॉर्म हा 27 ऑगस्टला अप्रूव्हल झाला आहे तर चालणार नाही। 27 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्हल होऊन चालणार नाही, 26 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्हल होणे गरजेचे होते, कारण मी सांगितलं आताच की गव्हर्नमेंटच्या हातामध्ये, सरकारच्या, आपल्या महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये 27 ऑगस्टला यादी गेली आहे। त्यामुळे तुमचा जर 27 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तर तुमचे पैसे येणार नाहीत। 26 ऑगस्टला तुमचा फॉर्म अप्रूव्हल होणे गरजेचे होते, तरच तुम्हाला ही सेकंड इन्स्टॉलमेंट ही मिळणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकेत पैसे येणार।
आता कोणत्या बँकेत पैसे येणार, तर ज्याचे DBT ॲक्टिव्ह आहे, ज्याचे आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे, त्याच बँकेत तुमचे पैसे हे येणार आहेत, अदर कोणत्याही बँकेत येणार नाहीत. आता बऱ्याच महिलांनी असे म्हटले की आम्ही हे अकाउंट दिले आहे, आम्ही बँक ऑफ इंडियाचे अकाउंट दिले आहे, आम्ही स्टेट बँकचे अकाउंट दिले आहे आणि आमचे दुसऱ्याच बँकमध्ये पैसे आले आहेत. म्हणजे आज ज्यांचे पैसे आले त्यांनी कमेंट केले होते की दुसऱ्याच बँकमध्ये पैसे आले आहेत. आता त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे का त्या बँकमध्ये पैसे आले, तर तुमचं DBT ॲक्टिव्ह त्या म्हणजे तुमचं जे आधार सीडिंग आहे, तुमचं आधार सीडिंग ते त्या बँकेशी लिंक, तुमचं आधार कार्ड त्या बँकेशी लिंक असणार तरच तुमचे त्या बँकमध्ये पैसे आले असणार. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या डिजिटल इंडियानुसार गेलं तर DBT मार्फत पैसे सोडले जाणार आहेत. या लाडक्या बहीण योजनेचे पैसे सोडले आहेत DBT मार्फत. त्यामुळे तुमचं आधार लिंक बँक अकाउंटशी असणं खूप महत्त्वाचं होतं आणि ज्या बँक अकाउंटशी तुमचं आधार लिंक आहे त्याच बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे येणार आहेत. बऱ्याच महिलांना आपले आधार कार्ड हे कोणत्या बँकेशी लिंक आहे हे माहीतच नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. परंतु तुमचे पैसे आलेच आहेत, तुमचे पैसे कोणत्याही बँकेत येऊ आले आहेत. तुम्ही पुन्हा एकदा, कारण बऱ्याच महिलांचे 2-3 अकाउंट आहेत, त्यांना नक्की कन्फर्म नसतं की कोणत्या बँकेला आपला आधार हे लिंक आहे. त्यामुळे एकदा कन्फर्म करून घ्या. एखाद्या वेळे मॅसेजही येत नाही, मॅसेज नाही आला तर तुम्ही त्या बँकेत जाऊन चेक करा की तुमचा बॅलन्स किती आहे, तरच तुम्हाला समजेल. तुम्हाला कन्फर्म असेल की आपला आधार सीडिंग आहे तर प्रॉब्लेम नाही, तुम्हाला आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा असे पैसे येऊनच जातील. यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही महिलांनी याआधी महाराष्ट्र शासनाच्या काही योजनांचा लाभ घेतला होता. म्हणजे ज्या महिलांना महाराष्ट्र शासनाच्या 1,500 पेक्षा जास्त जी पेन्शन मिळते आहे त्या जर योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल आणि तुमचा जर फॉर्म अप्रूव्हल झाला असेल तरीही तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण तुम्ही जर त्या योजनेचा लाभ घेतला असेल, तुम्हाला त्या योजनेमध्ये 1,500 पेक्षा जास्त पेन्शन येत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे येणार नाहीत. पुढची एक कमेंट होती की 5 ऑगस्टला अप्रूव्हल झाला आहे, माझा फॉर्म 17 ऑगस्टला सीडिंग केला आहे तरीही पैसे आले नाहीत, परंतु येतील. आज 29 तारीख आहे, आज 29 तारखेला जरी पैसे आले नाहीत तरी पैसे तुम्हाला उद्या येतील, उद्या नसेल तर परवा येतील. बऱ्याच महिलांनी बँकेमध्ये नुसता फॉर्म भरून दिला आहे आधार सीडिंगचा, परंतु नंतर चौकशी केली नाही की त्या बँकेतील कर्मचाऱ्याने तुमचं आधार सीडिंग हे केले आहे का नाही. कन्फर्म करा अगोदर ते आधार सीडिंग केले आहे का नाही. केले नसेल तर तुम्हाला हाही हप्ता येणार नाही, कारण आपल्या डिजिटल इंडियानुसार DBTद्वारे पैसे सोडले जातात. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटला आपला आधार लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे कन्फर्म न करता असे म्हणू नका की आम्ही आधार सीडिंग केले आहे 25 ऑगस्टच्या अगोदरच तरीही आम्हाला पैसे आलेले नाहीत. सो मैत्रिणींनो, तुमचं जर सर्व क्लिअर असेल, आधार सीडिंग असेल किंवा तुमचं बँक अकाउंट जे प्रॉपर असेल किंवा तुमचा फॉर्म हा 26 ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्हल झाला असेल, तुमचं DBT ॲक्टिव्ह हे 25 ऑगस्टच्या अगोदर झाला असेल तर तुम्हाला ह्या 3 दिवसात नक्की पैसे येऊन जातील. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका महत्त्वपूर्ण अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.